तर मित्रांनो, आता घराच्या आतमध्ये आलेलो आहे आणि जसं की आपण नेहमी सांगता मला की आईच्या जवळ जात जावं आणि जे काही रोजचं अपडेट आहे ते आमच्यापर्यंत पोहोचत जावं. तर आज मी पुन्हा एकदा आईच्या जवळ आलेलो आहे आणि आईच्या सोबतीला काही गावातील महिला, त्यांचे नातेवाईक आपले बसलेले आहेत. तर आईची तब्येत वगैरे कशी काय ती विचारून घ्यावी, कारण माझीही तब्येत बरी नव्हती. तरीसुद्धा म्हटलं आज जाऊन येणं गरजेचं आहे, कारण तुमच्यापर्यंत अपडेट देणं हे माझं काम आहे. तर त्यामुळे मी आता इथे आलेलो आहे. तर जसं की आपण सांगता की त्यांच्याजवळ जात जावा आणि मी आता आलेलो होतो, म्हणजे ॲक्च्युली माझं दुसरं काही कामच नव्हतं. तर म्हटलं आज आईचीच भेट घ्यावी. आता त्यांच्या जे बंधू आहेत धनुंजय, त्या धनुभाऊची भेट घेतलेली आहे. तर आता आपण आईचं जे काही म्हणणं आहे ते ऐकून घेणार आहोत. चला. तर मित्रांनो, आता आपण जसं की बघू शकता ह्या ठिकाणी आई आहेत आणि त्यांचे काही नातेवाईक आहेत गावातीलच. तर आई जेवण वगैरे केलंय का? तर बघा ह्या ठिकाणी म्हणजे मी नेहमी सांगतोय तुम्हाला की जेवण जाणारच कसं, कारण काही खाऊच वाटत नाहीये. झोप आईचं एकच म्हणणं आहे. आता आम्ही जस्ट बोलत बसलो होतो की आईचं एकच म्हणणं आहे, जोपर्यंत ह्या लोकांना सजा भेटत नाही तोपर्यंत अन्नाचा कणही म्हणजे पोटात जात नाही. कारण जाणार तरी कसा, कारण ह्या नराधमांनी जे काम केलेलं आहे तर त्या म्हणजे बोलावंच तेवढं कमीच आहे. कारण ह्याच्यामध्ये जेवणं किंवा आपण काही हे म्हणजे काही असं करणं वगैरे हे तर हे नाहीच आहे. तर आई आता जे आरोपी पकडले, म्हणजे जे पूर्ण आरोपी तर आणखीन म्हणजे त्यातील 6 जण पकडलेले आहेत, त्याच्यामध्ये जे आहे ते 1 जण आरोपी आणखीन राहिलेला आहे. आणि काल आपले जे उपमुख्यमंत्री आहेत एकनाथजी शिंदे साहेब आणि त्यांच्या अगोदर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, ह्या दोघांनी सुद्धा सांगितलेलं आहे की जे लोक ह्याच्यामध्ये दोषी सापडतील त्या लोकांना ह्याच्यामधून सुट्टी होणार नाही. जो ह्यांना मदत करणारा असेल, ह्यांना लपवणार असेल, ह्यांना खाऊ पिऊ घालणार असेल किंवा ह्यांना पैसे पुरवणार असेल, तो तेवढाच गुन्हेगार मानला जाईल. त्यामुळे आपण काळजी करत जाऊ नका, कारण आपण आपल्या तब्येतीकडे लक्ष द्या आणि जास्तीत जास्त जेवढं काही होईल तेवढं आपल्या घरातील कुटुंबामधील जेवढे काही माणसं आहेत त्यांना सावरण्याचं काम हे तुम्ही केलं पाहिजे. कारण तुम्ही आजारी जर असं पडलात, खचून जर गेलात, तर नेमकं घरातलं पूर्ण वातावरण आणखीन बिघडून जाईल. कारण आता बाहेर धनुभाऊला पण आम्ही बघतोय, तर म्हणजे जे कोणी येतंय भेटतंय, म्हणजे असं शब्दातही सांगता येत नाही. म्हणजे आम्हाला तुमच्याकडे बघवतच नाही, पण आता शेवटी करणार काय? जी ही घटना घडून गेली, पण जे आता इथून पुढे आहे ते सरकारचं काम सरकार योग्य पद्धतीने करते. पोलीस यंत्रणाही त्यांच्या कामाला लागलेली आहे. त्यामुळे न्याय हा भेटणारच आहे आणि ह्या लोकांना, ह्या नराधमांना फासावर लटकल्याशिवाय सरकारही स्वतः शांत बसणार नाही. तर हे आपण म्हणजे आता बघू शकताय की आता आईला म्हणजे आता बोलणं योग्यच नाही मला तर वाटतंय. तर हे नातेवाईक आहेत, आपण त्यांच्याशी थोडंफार बोलणार आहोत. काकू, तुमचं काय नाव आहे? तुम्ही गावातीलच आहेत का? माझी बहीण आहे. अच्छा, बहीण आहेत. आपलं काय म्हणणं आहे नेमकं? आरोपीला फाशी, त्यांना सोडायचं नाही. जे कोणी आरोपी असतील ते पोलीस प्रशासन असेल किंवा राज्य सरकार असेल, ह्याच्यामध्ये पूर्णपणे त्या आरोपीला सजा देण्याचं काम करेल. आणि जसं की आपण बघू शकताय आई, मी तुम्हाला मध्यंतरी सुद्धा सांगून गेलेलो आहे की आपण काळजी घ्या स्वतःची आणि घरामध्ये लोक आहेत त्यांची काळजी घ्या. कारण तुम्हाला बघून कुठेतरी लोक जरा थोडेफार हे होत आहेत घरामध्ये, त्यांना थोडीफार एनर्जी भेटते. कारण तुम्ही जर वीक जर झालात तर बाकीच्या लोकांनी काय करायचं आहे? त्याच्यामुळे काळजी घ्या तुमची आणि वेळेवर जेवण वगैरे करा, कारण गोळ्या औषधही सुरू आहे. मित्रांनो, जास्त वेळ न घेता, जास्त काही बोलण्यासारखं नाही आहे, पण आता गोळी खाल्ली की मी जगू शकत नाही. रडू नको, चांगलं सांग, रडू नको, फाशी द्यायचे त्याला. रडू, खचून जाऊ नका, रडू नका. कारण कसं आहे, आता त्या लोकांना स्वतः आपलं सरकार आपल्या पाठीमागे उभं आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे स्वतः आपले संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील साहेब
स्वतः त्यांनी हा विषय हातात घेतलेला आहे. त्याच्यामुळे काळजी करण्याचं काम नाही. जोपर्यंत न्याय भेटत नाही आपल्या कुटुंबाला, जोपर्यंत त्या नराधमांना फाशीची सजा होत नाही, तोपर्यंत स्वतः दादा जे आहेत आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील साहेब, ते मागे हटणार नाही असं त्यांनी शाश्वती दिलेली आहे. त्याच्यामुळे काळजी करू नका. मंत्री लोकांनी सुद्धा, शिंदे साहेबांनी सुद्धा, फडणवीस साहेबांनी सुद्धा त्यांना हात जोडून विनंती, पोलिसांना सुद्धा माझी विनंती आहे की त्यांना सोडायचं नाही, त्यांचं पाठीमागं राहायचं नाही, त्यांना सोडून द्यायचं नाही, पैसा सुद्धा द्यायचं नाही. तर कुणाच्या धमक्या जरी आल्या तरी त्या धमक्याला घाबरायचं नाही. आपण असं बोललं की त्यांच्या धमक्या येतात, येऊ द्या धमक्या. तर आई, आपण काय बोलणार आहेत का? आता पूर्णपणे मला असं वाटायलंय की सगळे माझे भाऊ असते किंवा सगळे मला संतोष भाऊ माझा मुलगा असल, असे सगळे प्रमाणे माझे साथ सगळे मला द्यायला लागले. तर म्हणून मी थोडी शांत आहे. मी थोडी तुम्ही सगळ्याच्या म्हणण्याप्रमाणे मी 4 घासाच्या ऐवजी 2 घास तरी खाऊ शकते. आणि हे जर मग सगळं झाल्यावर मग बघू, सगळे माझ्याकडे येतील. आपले माझेच आहेत सगळे, ह्यातलं कोणच दुसरं नाही. सगळे माझे भाऊ आहेत. ही तुम्ही येणारे सगळे माझ्यासाठी फी करणारे. जरांगे दादा माझ्या आधी मी त्यांच्या पाठची बहीण आहे असं त्यांना मला धरलंय. सगळ्याचीच पाठची बहीण आहे ती. काही अडचण नाही, काही काळजी करण्याचं काम नाही. कारण मी नेहमी सांगतच आलेलो आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये, आपला पाठीराखा आपला हा मजबूत आहे. आदरणीय पाटील जे आहेत, आपण आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील, कारण आपला पाठीराखा कणखर असल्यामुळे आपल्याला खचून जायचं काम नाही. त्यांनी सांगितलेलं जोपर्यंत ह्या लोकांना फासावर लटकवत नाहीत तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही. त्यामुळे तुम्ही तुमची काळजी घ्या, तुमच्या परिवारातील जे लोक आहेत त्यांची सर्वांची काळजी घ्या. होईल तेवढं शक्यतो 2 घास पोटामध्ये घालण्याचा प्रयत्न करा. तर जसं की मित्रांनो, आपण आता घरात जे काही आहे ते आपण परिस्थिती बघितलेली आहे. आणि कुठेतरी एक आईला आपण किती जरी सांगितलं की हे थोडंफार जेवा, थोडं तुमच्याकडे तब्येतीकडे लक्ष घ्या, कारण जे पोटचा गोळा जो गेलेला आहे त्याचा जे दुःख आहे ते शब्दातही त्याचं सांगता येणार नाही. कारण किती जरी सांगितलं तरी ते लहानपणापासून 9 महिने 9 दिवस त्या मातेनं त्या गर्भामध्ये त्या मुलाला म्हणजे अण्णांना सांभाळलेलं आहे. आणि त्यांचं जे दुःख आहे एक आईचं, ते त्या माऊलीलाच माहिती काय ते. कारण कुठेतरी एक आई न्याय मिळण्यासाठी एक आतुरतेने वाट बघते. आणि आपण सर्वांना तर जसं मी सांगतोच आहे की जेवढं होईल तेवढं शक्यतो ह्या व्हिडिओला, प्रत्येक व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जर नवीन चॅनलला व्हिजिट करत असाल तर प्लीज मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद. जसं की आपण बघू शकता इथे आसपासच्या परिसरातून काही महिला ह्या ठिकाणी भेट देण्यासाठी येत आहेत, पुरुष मंडळी येत आहेत. कारण दुःखच असं झालेलं आहे, पूर्ण परिसर हळहळ व्यक्त करत आहे.